तर मम्मी पप्पा मुंबईवरून आलेले आहेत आणि इथे त्यांनी जे काही सामान आणले ते त्यांनी दाखवायला लागलेत काढून. ग्रेशूसाठी बॉटल, टिफिन या सगळ्या गोष्टी तर आणलेल्याच आहेत. त्याच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. बघू येतं बांगड्या तिथं बघूया देखील डब्बा आहे. दाखव बघू ते. मला पण येतंय की ते दोन्ही पण येतात मला पण. जा काय जा. मला एक तुला एक. काही दिवसापूर्वी माझं एक काम झालं, गुरुवाच असं बोलली होती, तर तेच हे काम आहे. तर फायनली ते झालेलं आहे. खूप दिवसाच्या मेहनतीने आणि खूप दिवसाच्या सेविंगने ही गोष्ट झालेली आहे. तर काय तुम्हाला पुढे येत्या काही व्लॉगमध्ये कळेलच. तर इथे पुरणपोळीचा स्वयंपाक मम्मी करते. मम्मी खूप छान पुरणपोळ्या करते. आमच्याकडे यात्रा आहे. नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि आता आमचं स्वयंपाक चालू आहे. 12:30 वाजलेत, अजून काय पण स्वयंपाक झाला नाही. सकाळी 4:45ला उठले मी. उठून माझं सगळं आवरून घेतलं, छान देवपूजा झाली. स्वयंपाकाचं आता भाताचं कुकर लावलेलं आहे. इकडं पापड फ्राय करून ठेवलेले आहेत. इकडं मम्मी मसाल्याची तयारी करते कटाच्या आमटीच्या. आणि पुरणपोळीचं पोळीचं पीठ मळून ठेवलंय आणि पुरणसुद्धा बनवून ठेवलंय. बोलायचं काही सुचत नाही आहे. आणि पप्पा आता बाहेर गेलेत, काहीतरी काम आहे त्यांचं सिटीमध्ये म्हणून. ग्रेशूचे पप्पा कामाला गेलेत. ग्रेशू स्कूलवरून आता येईल 5 मिनिटात. पटकन आम्ही स्वयंपाक आवरून घेतो आणि नैवेद्याचं सगळीकडे नैवेद्य दाखवून देवीचा नैवेद्य काढून ठेवते बाजूला आणि संध्याकाळी मग नैवेद्य घेऊन जाते देवीचा. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. चला पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. हां, असं आहे नैवेद्याचं ताट. तर आत्ता वाजले तर 6:45 आणि आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन. तर आमच्या गल्लीतल्याच काही लेडीज म्हणजे माझ्या मैत्रिणी झालेत होत्या त्या. तर आम्ही ओटी भरायला चाललो होतो, तसंच नैवेद्याचं ताट पण घेऊन गेलेलो. दरवर्षी आम्ही लवकर जातो, पण यावर्षी मला लेट झाला जायला. ग्रेशूच्या पप्पांनी मी दुपारचंच जातो, नैवेद्य दाखवून ओटी भरून येतो. पण यावेळेला मैत्रिणीसोबत जायचा प्लॅन झाला, सो त्यासाठी मग संध्याकाळी आम्ही निघालो आणि पहिला देवीला नैवेद्य दाखवला, ओटी भरली आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली. गर्दी म्हणावी तेवढी नव्हती आत्ता. बरं झालं आम्ही लवकर गेलो, कारण आम्ही येते वेळी मग फार गर्दी झाली आणि खूप चेंगराचेंगरी होती. इतकी भयानक गर्दी होती तिकडे. तर हे आहे मंदिर. फारसं काही शूट मी घेतलं नाही. तर ग्रेशूला मी मोबाईल दिला होता थोडंसं शूट घे म्हणून. तर जे काही शूट घेतलेलं आहे ते ग्रेशूने घेतलेलं आहे थोडंफार. आणि इथे मी नैवेद्याचं ताट देते, ओटीचं सामान सगळं देते. ग्रेशूकडे माझं पूर्ण लक्ष होतं, कारण गर्दीमध्ये ग्रेशू परत इकडे तिकडे झाली की शोधाशोध परत चालू करावी लागते. त्यासाठी मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला. तिला म्हटलं मी जराशीच क्लिप घे, पण छान ग्रेशूनं थोडंफार शूट केलं, पण बऱ्यापैकी शूट केलं आहे तिने. ओटी भरताना मी मम्मीला पण चल म्हणत होती, पण मामाची आई गावावरून येणार होती आणि ती संध्याकाळच्याच बसने येणार होती आणि बस नेमकी लेट झाली होती. त्याच्यामुळे मम्मी बोलली की मी थांबते घरी, आई आली तर, आणि ती घरी कोण नसणार म्हणून आई परत हे करेल, म्हणून मग मम्मी थांबली. संध्याकाळी परत मी त्यांना घेऊन आलेलीच आहे. मला तसं व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आत्ता आम्ही गेलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. छान ओटी भरायचा कार्यक्रम झाला, नैवेद्य दाखवून झाला आणि नारळ वगैरे संध्याकाळी रात्री 12 नंतर वाढवणार असे बोलले. त्यामुळे नारळ वगैरे काही आम्ही फोडून घेतलो नाही ह्या टायमाला. फक्त ओटी भरली. बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे, तिथे पण ओटी भरली. छान वाटलं, पण कामं पण तेवढीच पडतात. यात्रा म्हटलं की खूप सारी कामं आली. दिवसभर खूप दगदग झाली, पण मम्मी घरी होती. सगळ्या कामांमध्ये मम्मीची खूप हेल्प झाली. पुरणपोळ्या मम्मीनीच बनवल्या, फक्त मी भाजून घेतल्या. बाकी सगळी तयारी आणि मी पुरण वाटून दिलं. बाकी सगळं मम्मीनीच केलं होतं पुरणपोळीचं.
आले होते, व्हाईट गजरा. आणि जत्रेमध्ये मला खूप स्वस्त मिळाला हा गजरा. खरं तर मिक्स हा फक्त आमच्या भागालाच मिळतो, मुंबई साईडला हे गजरे मिळत नाहीत. आणि 10 रुपये हात होता, तर मी मम्मीसाठी 2 हात घेतला. त्याच्यानंतर ग्रेशूसाठी काही थोडी खरेदी केली, काही हेअर क्लिप्स वगैरे तिला घेतल्या. आता जस्ट आम्ही मंदिरात जाऊन ओटी भरून आली आणि नैवेद्य पण दाखवून आली. येते वेळी थोडंफार ग्रेशूचं सामानसुद्धा घेऊन आलो मी. आता परत आम्हाला जायचं आहे, पण जेवण करून नंतर निवांत जाणार आहे ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर. आणि इथं माझी मामाची आईसुद्धा आलेली आहे. आणि आत्ता वाजलेत 9. 9ला 10 मिनटं कमी आहेत. आता मी जेवण करणार. जेवण गरम करायला ठेवलं आहे. आता पटकन जेवण करून घेतो आणि मग नंतर आम्ही परत यांना घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये, दर्शन वगैरे करायचं आहे. सो यांना परत मला घेऊन जायचं आहे. आता मी चेंज करते, फ्रेश होते आणि मस्त ड्रेस घालते आणि पूर्ण पॅक होऊन आता मंदिरात जाणार, कारण भरपूर थंडी आहे, गर्दी पण भरपूर आहे. छान छान सामान आले. थोडंफार मी पण शॉपिंग केली, तुम्हाला थोड्या वेळानं मी दाखवेन ते व्हिडिओमध्ये तसं. चला जेवण करून नंतर व्हिडिओ कंटिन्यू. इथं ग्रेशूचे पप्पा जॉबवरून आले, थोड्याशा आमच्या गप्पा चालू होत्या. ते आले की असं छान सगळ्यांबरोबर बोलत बसतात, तर खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर आम्ही यात्रेमध्ये गेलो. खूप थंडी होती, पूर्ण पॅक होऊन गेलेलो, पण मामाच्या आईला आणि मम्मीला थंडी वाजत नव्हती. इथे माझे पप्पा चाललेले आहेत पुढे. ग्रेशू आहे, ग्रेशूचे पप्पासुद्धा आहेत. ते थोडंसं त्यांचं काही काम होतं म्हणून पाठी राहिले आणि अचानक लवकर आले, पण ते एकदम व्हिडिओमध्ये मला दिसले. तर जत्रेमध्ये पहिला जाऊन दर्शन घेतलं, त्याच्यानंतर ओटी वगैरे भरण्याचे कार्यक्रम झाले आणि मग त्याच्यानंतर थोडं जत्रा आम्ही फिरलो. थोडंफार सामान घेतलं, जी काही शॉपिंग करायची होती तीसुद्धा घेतली. तर खूप भारी वाटलं. फॅमिलीसोबत असा टाईम आपण स्पेंड केलाच पाहिजे. खरं तर मम्मी पप्पा यात्रेला येणार नव्हते, त्यांचं दुसरंही अजून एक काम होतं, तर त्यासाठी त्यांनी येणारच होते. तर मी बोलले की यात्रेच्या दरम्यानच या, म्हणजे दोन्ही पण कामं होतील, म्हणून मी त्यांना फोर्स केला, म्हणून ते आले. त्याच्यानंतर फिरलो आम्ही खूप सारं जत्रेत, खूप वेळ होतो, जवळजवळ 12-12:30पर्यंत आम्ही फिरलो. जे काही घ्यायचं होतं बाळासाठी, भावाच्या मुलासाठी पण मी खेळणी घेतली आणि ग्रेशूसाठी पण घेतली माझ्या. त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू केला. म्हणजे जत्रेचे गेल्या वर्षी मी 2 व्लॉग बनवले होते, पण यावेळेला 2 दिवसाचा मिळून 1 व्लॉग झाला आहे. खरं तर 3 दिवसाचा मिळून 1 झाला आहे. इथे नॉनव्हेजची तयारी चालू होती, त्यासाठी काही मसाले काढायचं होतं, तर ते आई आणि मम्मी काढत होत्या. माझी पण साईड बाय साईड दुसरी कामं चालू होती. इथे ग्रेशूचे पप्पा पण मसाला खोबरं किसून देत होते, पप्पा आमचे कांदा चिरून दिलेले आहेत, आता झाडांनासुद्धा त्यांनी पाणी दिलं. आता पप्पा हे काम करत होते. आणि त्याच्यानंतर नॉनव्हेज चिकन आणि मटण दोन्ही पण होतं. तर मटण मम्मीनी बनवलं आणि चिकन पप्पांनी बनवलं. आमच्या घरी जेंट्स पण स्वयंपाक करतात माझ्या माहेरी, हे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बोललेली आहे. तर पहिला मम्मीनं मटण बनवून घेतलं, मटण आणि त्याची आमटी, आणि त्याच्यानंतर पप्पांनी बनवलं. त्याच्यानंतर आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो. इकडं थोडंफार आमच्या गप्पा चालू होत्या. तर इथे आता पप्पा चिकन बनवायलेत आणि 1 नंबर बनवलेले पप्पा चिकन. मम्मी तर छान करतेच, पण पप्पांच्या हातचं पण खूप भारी होतं, टेस्टी होतं एकदम, खूप स्पायसी करतात ते. तर अशा पद्धतीने जत्रा झाली. तर आत्ता 11:30 वाजले. घरातली कामं काहीही आवरलेली नाही आहेत अजून. भांड्यांचा पसारा आहे. काल नॉनव्हेज होतं, काल यात्रा संपली आणि सकाळी आई गेली आणि आत्ता मम्मी पप्पा पण गावी गेलेत. बहुतेक उद्या पप्पा मुंबईला जाणार आहेत, मम्मी राहणार आहे 2-4 दिवस अजून. तर बघू कसं काय काय पुढचं प्लॅनिंग. पण आत्ता मम्मी आणि पप्पा गावी गेलेत आणि ग्रेशूच्या पप्पांची पण आज पण सुट्टी आहे त्यांची. तर ते त्यांना बस स्टॉपला सोडायला गेलेत. ग्रेशू स्कूलला गेले. आता बाकी सगळं आवरून घ्यायचे आहे, पटापट कामं करायचे. सकाळी लवकर उठली होती, पण जत्रेमध्येच 2-3 दिवस माझी तब्येत थोडीशी बिघडली, त्याच्यामुळे थोडंसं लो फील होते. पण काही हरकत नाही, आता पटकन सगळी कामं आवरून घेते. आणि 2 दिवसाचा मिळून 1 व्हिडिओ मी बनवला आहे. जास्त काही शूट केलं नाही मी जत्रेमध्ये, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक, मग नैवेद्य दाखवायचा मंदिरात, त्याच्यानंतर घरात सगळं नॉनव्हेजचं वगैरे, त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. आणि कंटाळा आलेला खूप. कामं झाल्यानंतर मग निवांत गप्पा मारत बसायची मी, मम्मी पप्पा आई, ग्रेशूचे पप्पा, सगळेजण छान मस्त गप्पा मारत बसत होतो आम्ही. रेग्युलर घरात आम्ही 3 जणच असतो, तर असं कोणी घरात आलं की खूप भारी वाटतं. तर 2 दिवस जास्त करून फॅमिलीला टाईम द्यायचा विचार केला मी आणि मोबाईल जास्त घेतलो नाही. थोडंफार शूट घेतलेत मी. ते 2 दिवसाचे म्हणून 1 व्हिडिओ करेन. हा तर 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ शूट होतो, जो मी आत्ता बोलते. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असं. तर हा कंबाईन 1 व्हिडिओ येईल. चला बघूया, आता पटकन सगळी कामं आवरून घेते आणि आजचं दिवसभराचं प्लॅनिंग काय काय बघूया. सुट्टी आहे यांची, तर सुट्टीच्या दिवसात जी काही कामं करता येईल ती करायची आहेतच. ग्रेशूची एक्झाम चालू आहे, उद्या लास्ट आहे तिचं पेपर. तर चला आवरून घेते पटकन पहिला आणि मग बघू, जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते.
तर हा तिसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करते. व्हिडिओचा एंड करायचा राहून गेलेला म्हणून मग हा मी केला. तिसऱ्या दिवशी गुरुवारी जत्रा झाल्यानंतर बाकीची सगळी आवराआवर केली. घरात जे काही सामान आणायचं होतं ते सुद्धा आणलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो सिटीमध्ये. सिटीमध्ये गेल्यानंतर आमच्याकडे अधिवेशन आहे बेळगावला. तर अशी काही लायटिंगची सजावट केलेली आहे. ती थोडीफार मी तुम्हाला म्हटलं क्लिप आपण ॲड करूया व्हिडिओमध्ये. तर खूप छान वाटत होतं सगळीकडे लायटिंग्स वगैरे. व्हिडिओ खूप दिवस चॅनलवर टाकला नाही कारण खूप सारी कामं होती. जत्रा म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याच्यात मम्मी पप्पा आलेले, आई आलेली, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. इकडे तिकडे जाणं होतं म्हणून मग व्हिडिओ थोडा लेट आला. हा मंगळवार बुधवार आमची यात्रा झाली होती आणि आज आहे सोमवार. तर हा उद्या एडिट आज किंवा उद्या होईल अपलोड. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ.